अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त नागपुरातील मालवीय नगर येथील श्री स्वामी मठात 18 ते 20 मार्च 2026 दरम्यान भव्य 3 दिवसीय नामजप संकल्प सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। या सोहळ्यात विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि भक्तिमय कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली असून स्वामी भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। सोहळ्याच्या पहिल्या दिवशी 18 मार्चला सकाळी मंगल कलश स्थापना आणि रुद्राभिषेकाने कार्यक्रमाची सुरुवात झाली। त्यानंतर वैखरी जप, माध्यान्ह आरती व प्रसाद वितरण करण्यात आले। संध्याकाळी प्रसिद्ध गायक योगेश देशमुख यांच्या भक्ती संगीत कार्यक्रमाने वातावरण भक्तिमय झाले। रात्री आरतीने दिवसाची सांगता झाली। दुसऱ्या दिवशी 19 मार्चला गुढीपाडवा निमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। सकाळी रुद्राभिषेक व माध्यान्ह आरतीनंतर सायंकाळी महिला सेवेकरी मंडळाच्या वतीने भजन सादर करण्यात आले। त्यानंतर उपासना कार्यक्रम पार पडला। शुक्रवार 20 मार्चला हा सोहळ्याचा मुख्य दिवस असून याच दिवशी श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन व नामजप संकल्प सोहळा साजरा करण्यात आला। सकाळी जयराज व अदिती सरमोकदम यांच्या हस्ते महापूजेला प्रारंभ झाला। त्यानंतर नामजप यज्ञाचा संकल्प सोडण्यात आला। दत्तमाला मंत्र, अष्टोत्तर शतनामावली व नामसंकीर्तनासह विविध सेवा सादर करण्यात आल्या। या दिवशी भजन, गायन, वादन, कथन, नृत्य तसेच वेदमंत्र सेवा अशा विविध कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरण निर्माण झाले। दुपारी स्वामी समर्थांवरील रचित भजनांचे विमोचन करण्यात आले। महाआरती व महाप्रसादानंतर रात्री आरतीने या 3 दिवसीय सोहळ्याची सांगता झाली। या सोहळ्यात अनेक भक्तांनी सहभागी होऊन स्वामी सेवेचा लाभ घेतला। या आयोजनात आयोजकांनी भरपूर परिश्रम घेत कार्यक्रम सुनियोजितरित्या पार पाडला। नमस्कार। आज स्वामींचा प्रकट दिन। सगळ्या स्वामी भक्तांकरता आजचा अतिशय महत्त्वाचा दिवस। आज श्री स्वामी मठ मालवीय नगर येथे प्रचंड उत्साहात हा आम्ही साजरा केला। जवळपास मला वाटतं 3-3.5 लोक येऊन गेले आणि या संध्याकाळी रात्रीच्या आता आमच्या आरतीच्या वेळेला तेवढेच लोक अपेक्षित आहेत। आजचा हा आमच्या सर्व सेवेकरांकरता अतिशय आनंदाचा दिवस होता। अनेक प्रकारची कामं, विविध प्रकारचे कामं सगळ्या सेवेकरांनी केले आणि महत्त्वाचं काही असेल तर म्हणजे कुठेही अनुचित घटना काही नाही, सगळ्या लोकांनी शांतपणे केलं। आणि तुम्ही पाहत असाल आमच्या याच्यामध्ये इतके तरुण पोरी जे त्याला आपण झिंझी म्हणतो त्या प्रकारे सगळ्यांनी अगदी आतापर्यंत सेवा दिलेली आहे आणि आता ही सगळी स्वामींची कृपाच आहे। त्यामुळे आता मी एवढं सांगतो की सगळी कृपा सगळ्यांवर राहो अशी प्रार्थना करतो। स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मालवीय नगर येथील मठामध्ये आज प्रकट दिनाचा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला। त्या कार्यक्रमात आज सकाळपासून गायन, भजन, वादन इत्यादी नृत्यसेवा वगैरे इत्यादी सर्व झालेले आहेत। त्यानंतर दुपारी स्वामी मठ स्वामी सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री अजय कोल्हापूरकर यांनी यांच्या रचनेच्या त्यांनी केलेल्या गाण्यांच्या विमोचनाचा कार्यक्रम झाला। त्यानंतर आरती होऊन कार्यक्रम समाप्त झाला व प्रसादाला सुरुवात झाली। महाप्रसाद आत्ता सध्या सुरू आहे आणि अत्यंत भावभक्तीने कार्यक्रम पार पडलेला आहे। गर्दी सतत सुरू असून व्यवस्थितशीरपणे त्यांचा कार्यक्रम सुरू आहे। श्री स्वामी समर्थ। क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी। अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक। तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 9112079000।